मिसाचे हेतू स्वर्गवासी एम्ब्रोज पीटर डायस स्मरणार्थ देणार रिटा डायस व मुले, स्वर्गवासी कार्मेल फिलिप डाबरे स्मरणार्थ देणार विल्यम व पॅट्रिक डाबरे. प्रभु लागी प्रभु मंदिरी आळवू संगीत, गा सारे आनंदी प्रभु लागी प्रभु मंदिरी आळवू संगीत. हरित तृणाची पाती ही डोलती, हरित तृणाची पाती ही डोलती, वन उपवनी फुले उमलती, वन उपवनी फुले उमलती. निर्जर सुरात सुर मिसळून, निर्जर सुरात सुर मिसळून, जल्लोषात आज नाव उचला प्रभु मंदिरी आज उचला, गा सारे आनंदी प्रभु लागी प्रभु मंदिरी आळवू संगीत, गा सारे आनंदी प्रभु लागी प्रभु मंदिरी आळवू संगीत, प्रभु मंदिरी आळवू संगीत, प्रभु मंदिरी आळवू संगीत. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माझ्या प्रिय बंधूंनो, या पवित्र मिसावरीमध्ये पात्र होण्यासाठी आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया, आपलं अंतःकरण शुद्ध करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हेरेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु वर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु वर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, लेकरू मी तव घोर पापी. माझ्या पापात कर माफी, माझ्या पापात कर माफी. हे प्रभु वर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु वर दया कर, मी पापी क्षमा कर. तव करुणेचा स्पर्श होता, तव करुणेचा स्पर्श होता. उजळून जाईल जीवन गाथा, उजळून जाईल जीवन गाथा. हे प्रभु वर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु वर दया कर, मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. आपण
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा व संरक्षका, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र व मूल्यहीन आहे. तू जगाला दिलेल्या वरदानाचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा व सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच पवित्र तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने इर्मयाला सांगितले, तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस. तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी इर्मयाने कमरबंद विकत घेऊन कमरेला गुंडाळला. पण परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की तू विकत गेलेल्या तुझ्या कमरेला असलेला कमरबंद घे, उठ, फरात नदीकडे जा आणि तो तिथे खडकाच्या कपारीत लपून ठेव. मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपून ठेवला. बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, उठ, फरात नदीकडे जा आणि जो कमरबंद तिथे लपून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये. तेव्हा मी फरात नदीकडे गेलो आणि कमरबंद जिथे लपून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तो कमरबंद खराब कुश कामाचा झाला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहूद्यांचा दिमाग, यरूशलेमचा मोठा दिमाग नष्ट करीन. हे दुष्ट लोक माझी वचन ऐकत नाहीत. ते आपल्या अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात. अन्य देवाची सेवा करायला आणि त्यांना भजायला त्यांच्या मागे जातात. म्हणून त्यांची गती या निरुपयोगी झालेल्या कंबरबंदाप्रमाणे होईल. इस्रायलचे सर्व घराणे आणि यहूदांचे सर्व घराणे यांनी माझी प्रजा व्हावी. माझे नाम स्तुती आणि भूषण याने करावे. म्हणून कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेला लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असा परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मान. आपला प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. त्यांना जन्माला घातलेल्या खडकाची त्यांनी पर्वा केली नाही. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. हे पाहून परमेश्वराला वीट आला, कारण त्यांचे पुत्र आणि कन्या यांनी त्याला चीड आणली. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. मग तो म्हणाला, मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन. त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन, कारण ही पिढी अतिशय कुटील आहे. ही मुलं अविश्वसनीय आहेत. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. काल्पनिक देवाचे योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले. अर्थहीन मूर्तीचे योगे त्यांनी मला चिडवले. म्हणून राष्ट्रहीन लोकांच्या योगी मी त्यास ईर्ष्येस पेटवीन. एका मूढ राष्ट्राचे योगी मी त्यांना चिडवीन. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. प्रभू आपल्या प्रत्येक वचनाला जागतो. त्याचे प्रत्येक कृती प्रेमाची असते. हालेलुया, 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 हालेलुया,
बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेल्याचे वाचन. इथे तुझा वैभव असो. येशूने लोकसमुदायापुढे एक दाखला मांडला. तो असा की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर इतर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपून ठेवले. त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. या सर्व गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन. जगाच्या स्थापनेपासून ते गुप्त ते प्रकट करीन. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी पेपरामध्ये वाचलं असेल की एका भावाने त्याच्या लहान भावाचा त्याच्या हातून खून झाला. कारण काय होतं, या लहान भावाला तो नेहमी सांगत होता बाहेर जाऊ नकोस, तिकडे कोरोना आहे, कोणाच्या संगतीत फिरू नकोस. पण हा लहान भाऊ का ऐकत नव्हता, तोंडाला मास्क बांधत नव्हता आणि त्या रागाच्या भरात त्याने त्याला मारायला गेलं आणि मारत असतानाच त्याच्या हातातून त्याचा खून झाला. का खून केला? खून करण्याची त्याची इच्छा होती का? नाही. इनफॅक्ट या मोठ्या भावाचं लहान भावावर पुष्कळ प्रेम होतं आणि प्रेमापोटीच तो त्याला करेक्ट करत होता की त्याची वागणूक सुधारावी, कुठेतरी त्याचं मन परिवर्तन व्हावं. परंतु हा लहान भाऊ ऐकत नव्हता. काही दिवसापूर्वी एक आई आपल्या मुलावर इतकी खेकसली, त्याला सांगितलं तू एकसारखं जातो तिकडे खेळायला जाऊ नकोस. किती वेळा सांगितलं, तिकडे काय तोंडाला मास्क बांधत नाही, काय करत नाही, चालला तिकडे. तुला माहिती आहे घरात आपले सासरे आहेत, वयस्कर आहेत, तुझ्यामुळे त्यांना होईल. ती आई एवढी खेकसली, एकुलता एक मुलगा, तिने मारलं नाही पण मला वाटलं मारणार आता, एवढी ती रागावलेली होती. कदाचित अशा प्रकारचे अनुभव आपल्या घरात येत असतील. हे असं का होतं? द्वेषापोटी नाही, मत्सरापोटी नाही. हा राग जो असतो हा राग प्रेमातून येतो. माणूस कधी कधी प्रेम दाखवण्यासाठी रागावतो, कधी कधी वैतागतो की एवढं सांगून सुद्धा तू माझं का ऐकत नाहीस, तू माझ्या आज्ञा का पाळत नाहीस. आणि हे नेहमी कुटुंबात घडतं. आजच्या पहिल्या वाचनातील जी गोष्ट आहे, जी इर्म्याह संदेश आपल्याला सांगत आहे, इर्म्याह संदेशाचा हा 13वा अध्याय. ह्या 13व्या अध्यायामध्ये इर्म्याह आपल्याला सांगतो, एक कंबरबंदाची उपमा तो आपल्याला सांगतो. परमेश्वराने त्याला सांगितलं की तागाचा कंबरबंद विकत घे आणि तो कमरेला बांध. नंतर तो त्याला नदीकडे पाठवतो आणि त्याला सांगतो तो कंबरबंद तिकडेच कपारीमध्ये लपून ठेव आणि परत ये. काही दिवसानंतर परत त्याला सांगतो जा आणि तो लपून ठेवलेला कंबरबंद काढून ये. आणि जेव्हा तो एवढा तागाचा कंबरबंद बाहेर काढतो तेव्हा त्याची दुर्दशा झालेली असते. त्याला कळून चुकतं की हा काही कामाचा नाही, कुचकामी झालेला आहे. आता तो आपण कंबरबंद घालू शकत नाही, कमरेला बांधू शकत नाही, कारण तो फुकट गेलेला आहे, वाया गेलेला आहे, खराब झालेला आहे.
पण परमेश्वर काय सांगतो, ज्याप्रमाणे या कमरबंदाची दशा झालेली आहे तशी मी इस्रायल लोकांची करीन. इस्रायल लोकांवर मी अगदी जीवापाड प्रेम केलं. इस्रायल लोक म्हणजे माझे लोक. मी त्यांच्याबरोबर करार केला. मी त्यांचा देव आणि ते माझी प्रजा. हा करार, हा प्रेमाचा करार. आणि त्यासाठी मी त्यांना अनेक संकटातून, अनेक अरिष्टातून वाचवलं. परंतु हे इस्रायल लोक माझे ऐकत नाहीत. आणि म्हणून त्यांची अवस्था मी अशी करीन या कंबरबंदासारखी. ते निरुपयोगी होतील, ते खराब होतील. माझे प्रिय बंधूभगिनो, परमेश्वर जणू काही या वाचनाद्वारे आपल्याला सांगतो की तो वैतागलेला आहे. तो या लोकांबाबत असमाधानी आहे, अपसेट आहे. आणि म्हणूनच तो ह्या कमरबंदाची उपमा देतो. माझे प्रिय बंधूभगिनो, परमेश्वर निर्णय संदेश ते पाठवतो. कशाला पाठवतो? त्याला काय पडलं आहे? या संदेशाद्वारे जणू काही तो इस्रायल लोकांना सांगू इच्छितो की माझं तुमच्यावर प्रेम आहे. मग तुम्ही असे का वागता? तुम्ही असे का बिहेव करता? तुमच्यामुळे मी नाराज आहे. माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही ऐकत नाहीत. मी माझे संदेश ते पाठवतो, परंतु तुम्ही संदेशाचंच देखील ऐकत नाहीत. माझे प्रिय बंधूभगिनो, परमेश्वर हा परमेश्वर आहे. तो त्याच्या प्रजेची काळजी घेतो. त्याच्या प्रजेवर पुष्कळ प्रेम आहे, कारण त्याने त्याची प्रजा निवडलेली आहे. जणू काही त्याचा करार झालेला आहे. म्हणजे कधीकधी आपण देखील अपसेट होतो, आपण देखील असमाधानी होतो. कुटुंबामध्ये हा अनुभव आपल्याला नेहमी येतो. पती पत्नीमध्ये, आई आणि मुलामध्ये असमाधान किंवा हा अपसेटपणा किंवा त्याची वागणूक आवडत नाही. पण करायचं काय? जशी परमेश्वराची दशा आली आणि मग रागाच्या भरात आपण काय काय बोलतो. हां, तू कशाला आला जन्माला आला नसतं तर बरं झालं असतं, तर मेला असतं तर बरं झालं असतं. अशा प्रकारची वाक्य आपण बोलतो. परंतु आजच्या पहिल्या वाचनाद्वारे जणू काही परमेश्वर आपल्याला आपल्या भावनाशी समरवतो. जेव्हा प्रेम जास्त असतं तेव्हा कधीकधी अशा भावना, असे विचार आपल्या तोंडातून येत असतात. आज कोरोनाच्या काळात देखील कधीकधी अशा प्रकारच्या घटना घडत असतील. आपल्याला टी व्हीवरून सांगण्यात येतं, मुख्यमंत्री सांगतात, आपले पोलीस सांगतात, जायचं नाही, डाळाचा दांडा तुम्हाला दंडुक्याने मारणार, तुम्हाला असं होणार, तुम्हाला पकडलं जाणार, असे निर्णय प्रकारचे धमकी आपल्याला देण्यात येते. परंतु काही लोक अजिबात ऐकत नाहीत. मग काय करायचं? आणि कुटुंबामध्ये देखील अशा प्रकारचा वाद नेहमी आपल्याला ऐकायला मिळतो. आजच्या वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याला जणू काही संदेश देत आहे. काय सांगत आहे? की तुम्ही मागे फिरा, पश्चाताप करा. माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी जे तुम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा तुम्हाला बंदिस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमचं उदात्त जीवन जगण्यासाठी आहेत. तुमच्या भल्यासाठी मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत. हे तुम्ही माझं ऐका, माझ्या आज्ञा पाळा, कारण तुम्ही माझे आहात. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमचं नाव मी माझ्या तळहातावर कोरलेलं आहे. आज आपण थोडा वेळ शांत राहून विचार करूया. परमेश्वर खरंच आपल्यावर प्रेम करतो. त्याचं प्रेम अगदी नितांत आहे, बिनशर्त आहे. त्याच्या प्रेमामध्ये कोणतीच अट नाही. आणि म्हणूनच तो आपल्याला पुन्हा पुन्हा नेण्या व्यक्तीद्वारे, नेण्या संदेशाद्वारे, बायबलच्या वचनाद्वारे आपल्याला त्या मार्गावर, सरळ मार्गावर चालण्यासाठी, वाईट मार्ग सोडून देण्यासाठी परत परत बोलावत असतो. आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप करूया. देवाला सांगूया, होय प्रभू, आम्ही चुकतो, आम्ही चुकत आहोत, आम्हाला क्षमा कर. आम्हाला ह्या मार्गाने जाण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आज आपण वेलंका फ्रान्सिस डिसोजा आणि लेथन लिनस मार्टिन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. त्याचबरोबर कोरोनाग्रस्त लोकांसाठी
जे हॉस्पिटलमध्ये आहेत, घरी आहेत, जे बेकार आहेत, ज्यांच्यामुळे कोरोनामुळे त्यांची परिस्थिती खालावलेली आहे, या सगळ्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया. तसंच काल आपण मातृपितृदिन साजरा केला. आपल्या आईवडिलांसाठी देखील आपण प्रार्थना करूया. तुझाच प्रभू मी तुझा जीवनभर मी तुझा, तुझाच प्रभू मी तुझा जीवनभर मी तुझा. तू माझे प्रभू वैभव सारे धन दौलत लौकिक तू सारे, तू वन पुष्प मी वाही आज प्रभू तव चरणी. घे घे सर्वस्व प्रभू मम घे, घे घे सर्वस्व प्रभू मम घे. बंधूंनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानामधूनच आम्ही तुला हे दान अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावो. आम्ही तिला विनय आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य बरोबर आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तू ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. खुर्सावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली आणि म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ करण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यापैकी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली,
तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेचा रस आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वास झाले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचे पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण आता गायनात बोलूया. हे स्वर्गातील बाबा, हे स्वर्गातील बाबा, नाम तुझे पावन व्हावे, राज तुझे यावे, राज तुझे यावे, हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता
आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा स्वर्गात तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुने तिचे बसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकात शांती वंदन करूया. जग पाप हार का परमेशा को करा, सोडी दया धारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हार का परमेशा को करा, सोडी दया धारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हार का परमेशा को करा, शांती वर्षाव करा आम्हावरी प्रभुवरा. प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझ्या सेवा कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचा मृत्यू व पुनरुत्थान याच्या स्मृतीचा संस्कार आम्ही स्वीकारला आहे. या संस्काराच्या कृपा सामर्थ्याद्वारे आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळ ने, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर येव सदा राहो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदार हस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना तू आशीर्वादित कर व आमच्या धर्मग्रामांची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे.
आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ओ मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर दान. पावन मरिये देव माता तू आम्हास वैरव असाई मृत्यू समयी. पवित्र कुटुंब आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या जलपुष्पच्या सिस्टरच्या कॉन्व्हेंटमध्ये नर्सरीसाठी प्रवेश सुरू होत आहे. ज्या लहान मुलांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सिस्टरांशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे आपण कोरोनाच्या बाबत पुष्कळ पेपरामध्ये व्हॉट्सअपवर लोकांकडून ऐकत आहोत, परंतु मला काही गोष्टी पटलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की बाहेर जाताना आपण तोंडाला मास्क घालावं. बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवावेत, ते आपल्याला टी व्हीवर सांगितलेलं आहे. या बाहेर गेल्यावर 2 गोष्टी. आतमध्ये आल्यानंतर गरम पाणी प्यायचं, अगदी गटागटा नाही तर सावकाश, अगदी सावकाश आपण गरम पाणी प्यायचं. म्हणजे घशाद्वारे एखादा कोरोनाचा गेला असेल तर त्याला आपण मारू शकतो. आणि तसंच गरम पाण्याची स्टीम, त्याला आपण वाफ ते आपण घेऊ शकतो. म्हणजे नाकाद्वारे जर गेला तर आपण त्याला मारू शकतो. जर असे 2 हे प्रयोग केले तर मला वाटतं कोरोना ह्या व्हायरसला आपण नक्कीच आपल्या घशामध्ये आणि नाकापुडीमध्ये मारू शकतो. तर ह्या 4 गोष्टी अवश्य आपण करायच्या आहेत. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. ओ सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा. ओ सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा.